कधी तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची घालून ही रेसिपी बनवली का? नक्कीच बनवली नसेल तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज हिरव्या मिरच्या उकडून आपण छान अशी रेसिपी पाहूया. त्याच्यासाठी इथे बघा, मी हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची स्वच्छ अशी धुवून त्याचे देठं काढून इथे घेतलेली आहे. तसेच लसण, जिरं व अद्रकाची पेस्ट घेतलेली आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे. तीळ भाजून त्याचा कूट करून इथे घेतलेला आहे. तसाच हळद, तिखट, मीठ व 2 चम्मच एवढं बेसन पीठसुद्धा इथे मी घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आता आपल्याला एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळण्यासाठी इथे बघा, मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई गॅसवर गरम होत आली की आपल्याला याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. आज आपण जी मिरचीची रेसिपी बनवत आहोत ती रेसिपी जर आपण आपल्याकडे बनवली तर मिरची कितीही तिखट असली तरी सर्वजण आवडीने नक्कीच खातील. इथे बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आता आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे बघा पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि या पाण्याला आपल्याला 2 ते 3 छान अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहे. पाण्यामध्ये मिरच्या घातल्यानंतर उकळ्या फुटू दिल्याने काय होईल की आपल्या ज्या ह्या मिरच्या आहेत त्या छान अशा नरम पडेल. म्हणून आपल्याला ह्या मिरच्याला सर्वात आधी उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि मिरच्यासुद्धा आपल्या छान अशा उकडून झालेल्या आहे. आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या. ह्या ज्या मिरच्या आहे हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहे. थंड होऊ द्यायच्या आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे याला चिरून घ्यायचं आहे. तर आपण आपल्या हिशोबाने याला कमी जास्त किंवा लहान मोठ्या चिरू शकतो किंवा लांबट आकारामध्ये सुद्धा आपण चिरू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी मिरच्या ह्या चिरून घेतलेल्या आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. 1 ते 2 चम्मच तेल घालायचं आहे आणि कढईमध्ये या मिरच्या तेलावर घालायच्या आहे आणि घातल्यानंतर अशा प्रकारे बघा ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला सर्वात आधी भाजून घ्यायच्या आहे. आपण मिरच्या न उकडता सुद्धा याच प्रकारे तेलावर भाजून घेऊ शकलो असतो. पण जर आपण तेलावर डायरेक्ट ह्या मिरच्या भाजून घेतल्या तर मिरच्यामध्ये एक कडकपणा राहतो आणि आज आपण जी मिरच्यांची रेसिपी बनवत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या ह्या नरम झालेल्या हव्या आहे, म्हणजे छान अशा शिजलेल्या हव्या आहे. म्हणून आपण ह्या ज्या मिरच्या आहेत त्या सर्वात आधी उकडून घेतलेल्या आहे. नंतर थोडं तेल घालून आपण ह्या मिरच्या छान अशा भाजून घेतलेल्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता इथे ह्या ज्या मिरच्या आहेत त्या छान अशा भाजूनसुद्धा झालेल्या आहे. मिरच्या भाजून झाल्यानंतर आता ह्या मिरच्या एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहे. त्यांना मिरचीपासून बनवलेले प्रत्येक पदार्थ आवडतात, त्याच्यासाठी आज स्पेशली ही रेसिपी आहे. रोज आपण आपल्या जेवणामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी या रेसिपीचा नक्कीच वापर करू शकतो. तर इथे बघू शकता अशा प्रकारे ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहे. आता याच कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल कडकडीत असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडा कढीपत्ता. तुम्ही बघू शकता. कढीपत्ता घातल्यानंतर आता आपण जी लसूण व जिऱ्याची पेस्ट केलेली होती ती लसूण जिऱ्याची पेस्टसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे मिरचीची ही रेसिपी कधी घरी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता ही जी पेस्ट आहे ही सुद्धा आपण तेलामध्ये छान अशी इथे होऊ देत आहे. म्हणजेच आपली जेव्हा ही पेस्ट छान अशी होईल तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच एवढं बेसन पीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला बेसन पीठसुद्धा या फोडणीमध्ये छान असं होऊ द्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला हे जे बेसन पीठ आहे याचा पूर्णतः कलर चेंज होईपर्यंत हे बेसन पीठ या तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. जेव्हा हे बेसन पीठ छान असं शिजणार तेव्हाच आपल्याला बाकीचे साहित्य याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे बघू शकता बेसन पीठ इथे छान असं झालेलं आहे आणि आता या स्टेजवरच आपल्याला हळद, तिखट व मीठ हे सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला आणखी काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता हळद, तिखट, मीठ हे सुद्धा या तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला ही फोडणी छान अशी इथे होऊ द्यायची आहे. फोडणी छान अशी झाली की आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी. पाणी घातल्यानंतर आता आपल्याला आपण जे दही या रेसिपीसाठी वापरणार आहोत ते दहीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे.
तर तुम्ही इथे बघू शकता. दही घातल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे चमच्याने याला छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून दही बेसन पिठामध्ये छान असं मिक्स होईल. तर इथे तुम्ही बघू शकता. आता या स्टेजवर आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या आहे, ज्या आपण भाजून घेतलेल्या आहे, त्या मिरच्यासुद्धा याच्यावर घालून घ्यायच्या आहे. मिरच्या घातल्यानंतर आता याला एकदा छान असं मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून ह्या मिरच्यासुद्धा इथे छान अशा शिजू द्यायच्या आहे. तुम्ही इथे बघू शकता. खूप चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनून तयार होते. नक्की एकदा ट्राय करा. ही आज आपण मिरचीची रेसिपी बनवली आहे. या मिरचीच्या रेसिपीला आमच्याकडे दही मिरची अशी म्हटल्या जाते. तुमच्याकडे या मिरचीच्या या रेसिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते बरं? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता मस्त अशी आपली मिरचीची भाजी किंवा दही मिरची आपली इथे बनवून तयार झालेली आहे. एकदा आपल्याला चमच्याने छान असं याला मिक्स करायचं आहे. चमच्याने छान असं मिक्स करायचं आहे आणि आपण जो तिळाचा कूट करून घेतलेला होता, तो तिळाचा कूटसुद्धा अशा प्रकारे या मिरचीच्या भाजीवर किंवा आपल्या दही मिरचीवर अशा प्रकारे टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये सर्व करायचं आहे चमचमीत अशी मिरचीची भाजी किंवा दही मिरची. आज आपण जी मिरचीची भाजी बनवलेली आहे, या मिरचीच्या भाजीला कोणकोणत्या भागात कोणकोणतं नाव आहे हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. किंवा या भाजीला तुमच्याकडे काय म्हणून ओळखले जाते बरं, ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. भाजीच आपण ही भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो किंवा आपल्या घरी जेव्हा आपण रोज जेवण करतो तेव्हा रोज आपल्या जेवणात ची चव आपण या भाजीपासून वाढवू शकतो. म्हणजे एकदा ही भाजी बनवून किंवा एकदा ही दही मिरची बनवून आपण रोज जेवणात नक्कीच वापरू शकतो. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. तुम्हाला याच्यानंतरची रेसिपी कोणती हवी हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. प्रीतिखंडा रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.